माझ्या गावची गोष्ट आहे. ते माझे बाबा जे आजोबा आहेत त्यांना लवकर उठायची सवय आहे, म्हणजे अगदी ते 4 वाजता सकाळी उठतात. तर त्यांना वॉशरूम दिली, ते गेले. आणि गावी कसं असतं, घरात नसतं वॉशरूम, बाहेर बांधलेलं आहे आमचं परसावामध्ये. तर ते तिथे गेले. थोड्या वेळाने त्यांना कळलं की त्यांच्या पाठीवरून तरी असं हात नव्हते. अयो, एक वॉशरूम मध्ये एकच माणूस बंद आहे, पाठीवर हात कोण लावणार? म्हणून त्याने बघितलं तर पाठी कोण नव्हतं. ते बोलले काहीतरी माझा भास असेल, म्हणून ते तिथून निघून गेले. आणि थोड्या वेळाने परत त्यांना असं कोणतरी हात लावला. ते त्यांनी पाठी बघितलं, अगेन कोणच नव्हतं. मग तिसऱ्यांदा जेव्हा पाठी बघतात तेव्हा बोलतात हे काहीतरी वेगळं आहे, तर ह्याच्याकडे आपण लक्ष नाही दिलेलंच बरं. कसे पुढे गेले तसं त्यांना पाठवून आवाज आला त्यांच्या नावाचा. तर ते बोलले आपल्या ह्याच्या बाहेर जात आहे, तर आपण गुपचूप घरी जाऊ. आणि जसे ते घरी गेले, ए चला बंद करा सगळं तुमचं. अरे यार, मी स्टोरी तरी पूर्ण करून द्यायची ना. आता मी स्टोरी कुठे पूर्ण करणार? अरे एक मला जागा माहिती आहे, खेळ सावळ्यांचा, जिथे एक भूताच्या गोष्टी सांगू शकते आणि मम्मी पण अडवणार नाही. अगं पण नक्की होणार आहे कुठे? अरे मला माहिती आहे, येत्या 9 ऑगस्टला शनिवारी 4 ते 6 बोरिवलीच्या प्रबोधांका ठाकरे मिनी थिएटरमध्ये. चला तर मग तिकडे सगळ्या भावंडांनी रक्षाबंधन सेलिब्रेट करू.